नागपुर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने राज्य के नई रेत और गौण खनिज नीति को लेकर बड़ा ऐलान किया। उन्होंने कहा कि किसानों को खेत समतलीकरण, खेत रास्ते, आवागमन के रास्ते या खेती के लिए जमीन तैयार करने या खेत में घर बनाने के काम के लिए मिट्टी और मुरम पर अब किसी तरह की रॉयल्टी नहीं देनी होगी। उन्होंने स्पष्ट किया कि ऐसे मामलों में तलाठी, तहसीलदार या पुलिस किसानों के ट्रैक्टर नहीं रोकेंगे। हालांकि राजस्व नाले से मिट्टी निकालने के लिए संबंधित तलाठी की अनुमति लेना जरूरी होगा। बावनकुले के मुताबिक पहले किसानों के ट्रैक्टर पकड़कर भारी जुर्माना लगाया जाता था, लेकिन अब उन्हें राहत दी गई है। पृथ्वीराज चौहान के 2014 में 3 दलों को साथ लाने के दावे पर बावनकुले ने पलटवार करते हुए कहा कि अब पुरानी बातें करने के बजाय वर्तमान और भविष्य पर चर्चा होनी चाहिए। राहुल गांधी पर निशाना साधते हुए उन्होंने पुणे के छात्र आंदोलन पर को नौटंकी करार दिया और कहा कि राहुल गांधी का राजनीतिक आधार कमजोर हुआ है, इसलिए किसी मुद्दे को पकड़कर आंदोलन खड़ा करने की कोशिश की जा रही है। वहीं वंदे मातरम को लेकर उन्होंने कहा कि यदि कहीं तकनीकी गलती हुई है तो उसे सुधारा जाना चाहिए, लेकिन देश के सभी सरकारी और पार्टी कार्यक्रमों में पूरा वंदे मातरम गाया जाना चाहिए और सरकार द्वारा बनाए गए नियमों का पालन होना चाहिए। एसआईआर प्रक्रिया पर बावनकुले ने सभी राजनीतिक दलों से मतदाता सूची में छूटे लोगों के नाम जुड़वाने के लिए जन जागरण करने की अपील की। उन्होंने कहा कि कुछ नाम छूटे, कुछ बोगस और कुछ स्थानांतरित मतदाता कम होंगे, लेकिन कोई भी वास्तविक मतदाता मतदान के अधिकार से वंचित नहीं होना चाहिए। चीनी की बढ़ती कीमतों पर उन्होंने कहा कि केंद्र और राज्य सरकार इस मुद्दे पर चर्चा कर रही है और चीनी उत्पादन में कमी का एक कारण गन्ने से सीधे एथेनॉल उत्पादन की बढ़ती प्रक्रिया भी हो सकती है। वहीं आंगनबाड़ी सेविका के निलंबन पर उन्होंने कहा कि यदि उसने बच्चों के स्वास्थ्य को लेकर उचित तरीके से सरकार के सामने मामला उठाया है तो कार्यवाही उचित नहीं होगी और वे इस मामले में खुद भी जानकारी लेंगे। वाळू ज्यामध्ये शेतामध्ये कधी येते जमिनीतील वाळू आणि शेतामध्ये वाळू जी असते शेतकऱ्यांना विकण्यासाठी काय निर्णय झाला आणि वाळू शेतातली जी निघेल ती विकता येईल या संदर्भात काय निर्णय सरकारने? शेतकऱ्याच्या शेताचं सपाटीकरण करायचं असेल, शेतकऱ्यांना शेती करता जमीन लेवल करायची असेल, शेती उपयोगाची करायची असेल, याकरता जर शेतकऱ्याला माती आणि मुरुम वगैरे लागणार असेल, याकरता कुठलीही रॉयल्टी आता लागणार नाही। तहसीलदार, तलाठी, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस कुठल्याही तलाठ्यावर कारवाई करणार नाही असे आदेश देण्यात आले आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेती उपयोगी मातीचं सपाटीकरण करण्याकरता कुठून त्या ठिकाणी माती आणावं लागली याकरता कुठल्याही परवानगीची गरज राहणार नाही। दुसरा ऐतिहासिक निर्णय आहे, किती शेतकऱ्यांना लाभ होईल, कारण गेल्या वेळी ज्यावेळी अतिवृष्टी झाली होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली। यापूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला तलाठी पकडायचे, तहसीलदार पकडायचे आणि 1 लाख रुपये दंड करायचे। आता शासनाने निर्णय घेतलेला आहे, तर शेतकऱ्यांच्या शेतरस्ते असतील, शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते असतील, शेतात घर बांधायचं असेल, शेती उपयोगी शेती जमीन करायची असेल, सपाटी करायचं असेल, लेवलीकरण करायचं असेल, सर्वांकरता आता रॉयल्टी लागणार नाही। कुठलाही ट्रॅक्टर आमचे तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर आणि तलाठी पकडणार नाही। गावठाण किंवा झुडपी जंगलाची जेव्हा माती काढेल त्याला पण ती परवानगीची गरज नाही। ज्या ठिकाणी एखादं महसुलीचं नाला वगैरे असेल, तिथून काढायची असेल तर तलाठ्याची परवानगी घ्यावी लागेल, पण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याचे ट्रॅक्टर शेतमालाकरता, शेतीच्या कामाकरता, शेतघराकरता जे काही गौण खनिज वापरेल किंवा जी काही माती मुरुम वापरेल याकरता कुठलीही रॉयल्टी आता लागणार नाही किंवा ट्रॅक्टर पकडणार। पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की 2014 मध्ये देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघे एकत्र येऊन आम्हाला सरकार बनवण्याची त्यांनी ऑफर दिली होती। का नाही बनवली? कोणी मनाई केली? शेवटी मला पृथ्वीराज चव्हाणजीला सांगायचं आहे की शिळ्या भाकरी का खाता? शिळ्या भाकरी का खाता? आता तुम्ही वर्तमानात बोला ना, भविष्यात कोणी काय केलं, भविष्यात हे झालं होतं, एक आत्मकथा लिहा, वाचतील लोक तुमची आत्मकथा। पण हे आता मीडियामध्ये अशा पुढ्या सोडणं काही योग्य नाही। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ते अशा पद्धतीचे गप्पस्फोट करत आहेत, सातत्याने अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत। पृथ्वीराज चव्हाणजीला विनंती आहे की भूतकाळामध्ये कोणी आता विश्वास ठेवत नाही, वर्तमान आणि भविष्य यामध्ये
पृथ्वीराज चव्हाणांनी काळजी घेतली पाहिजे. राहुल गांधी 2029 मध्ये मोदींचं सरकार राहुल गांधी राहणार नाही दिल्लीला असाही दावा आंदोलनासाठी केला बसलेले आहे. आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जंतर मंतरवर जे पॅलेट गनचा वापर झाला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. असं आहे, ते नौटंकी आहे. त्यांना असं वाटतं काहीतरी जमून नेलं आता युवकाचे आंदोलन करून काहीतरी बेस जमेल देशामध्ये, असं वाटतं. देशातला बेस फसकलेला आहे राहुल गांधीचा. कोणी गर्दी जमावत नाही, मान्यता नाही आहे. काँग्रेस पार्टीचा थैत्याट झाला आहे. त्यामुळं काहीतरी बेस पकडून एखादा मुद्दा हाताशी लागला तर लागला, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, असं चालू आहे राहुल गांधी. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरमचे 2च कडवे गाण्यात आले. त्यावर काँग्रेसने आता टीका केली की काँग्रेसवर टीका करत असताना भाजपच्याच घरामध्ये अशा प्रकारे 2 कडवे वाजवले जातात. कुठे? नागपूर महानगरपालिका कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये मला असं वाटतं की काहीतरी टेक्निकल चूक झाली असेल, पण आमच्या प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक सभागृहामध्ये, विधिमंडळ सभागृह, राज्य सरकारचे कार्यक्रम असेल, केंद्र सरकारचे कार्यक्रम असेल, शासकीय कार्यक्रम असेल, शाळा असेल, सर्वीकडे पूर्ण वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं जात आहे. आणि खरं तर याला कोणी समर्थन नाही. वंदे मातरम गीत पूर्ण गायला पाहिजे. देशाच्या सरकारने कायदा केलेला आहे, या कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे. आणि वंदे मातरमच्या माध्यमातून आपल्या देशाचे संस्कार, संस्कृती, विरासत आपल्या सैनिकांनी, आपल्या वीर जवानांनी या देशाकरता केलेलं समर्पण, त्याग याचा आधारावर आणि भारत मातेला उच्च स्थान मिळावं. भारत मातेचा झेंडा तिरंगा झेंडा आहे, हा जगामध्ये सर्वोच्च स्थानावर असावा. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला.